रामकृष्ण हरी माऊली. माझा परिवार आणि मैत्रिणीचा परिवार आम्ही निघालो आहोत विठू माऊलीच्या दर्शनाला. मोकळा रस्ता आणि प्रसन्न वातावरण. थोड्याच वेळात आम्ही विठू माऊलीच्या नगरीत प्रवेश करणार आहोत. अशा तऱ्हेने आम्ही संतांची भूमी पंढरपूर नगरीत पोहोचलो. हे पहा, चंद्रभागेचं दर्शन होत आहे. या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली. प्रवासामध्ये भूक लागली म्हणून आम्ही खाऊन घेतला. आम्ही दर्शनासाठी चालत निघालो. ऊन खूप आहे म्हणून मी डोक्याला रुमाल बांधला. उन्हामुळे तहान खूप लागली. आम्ही उसाचा रस पिण्यासाठी या ठिकाणी थांबलो. हे पहा, आमचे मामा सर्वांना येथील माहिती देत आहेत. हे पहा, इस्कॉन मंदिर दिसत आहे. किती सुंदर असा परिसर आहे. अजून आम्हाला खूप लांब चालत जायचं आहे. खूप सारे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. आम्ही उसाचा रस पिऊन दर्शनासाठी निघालो. पवित्र चंद्रभागेचे दर्शन घेतले. कापूर व वात अर्पण करून प्रार्थना केली. त्यानंतर समोर दिसणाऱ्या इस्कॉन मंदिराचे दर्शन घेतले. हे सुंदर क्षण आम्ही कॅमेरामध्ये टिपून घेतले. येथील बाबांकडून आम्ही माऊलींचा नाम काढून घेतला. चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या सुंदर मंदिरांचे दर्शन घेतले आणि आम्ही पुढे निघालो. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारचे स्टॉल, प्रसाद, पूजेचे साहित्य आणि वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत होती. आणि अखेर समोर दिसू लागले आपले आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. विठू माऊलीला अर्पण करण्यासाठी प्रेमाने हार आणि पूजेचे साहित्य घेतले. दर्शनासाठी मोठी रांग आहे. हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी शांत वाट पाहत होते. आणि अखेर विठू माऊलीचे मन भरून दर्शन घेतले आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. हा आनंद शब्दात सांगता येणार नाही. मंदिरासमोर आम्ही काही फोटो काढले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. पंढरपूर सोडल्यानंतर या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले. जेवणाची चव छान होती. मी आणि माझी मैत्रीण आम्ही थोड्या वेळ मज्जा केली. मनात विठू माऊलीच्या आठवणी घेऊन घरी जाण्यासाठी निघालो. सर्व माऊलींना माझ्याकडून रामकृष्ण हरी. माझा हा पंढरपूर दर्शनाचा
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच भक्तिमय आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुमच्या या छोट्या दीदीला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.